एक लाठी को तो कोई भी तोड़ सकता है, लेकिन लाठी के भाले को तोड़ना मुश्किल है। मैंने बचपन में पढ़ा था, स्कूल में, तीसरी में। मैं क्यों समझा रहा हूं तुमको, क्यों समझा रहा हूं? पागल हूं मैं, भूसा भरा पड़ा है मेरे दिमाग में। क्यों बातें कर रहा हूं इन पत्थरों से? हंसो हंसो, खुशियां मनाओ। नाना पाटेकरचा हा डायलॉग तुम्ही यापूर्वी ऐकला असेल, किंवा हा डायलॉग ऐकत असताना तुम्ही जी तिसरीमध्ये गोष्ट शिकलेली होती ती गोष्ट देखील तुम्हाला आठवली असेल। जर आठवत नसेल तर ही गोष्ट मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे, आणि ही गोष्ट तुम्हाला का सांगतो आहे याचा संदर्भ देखील मी तुम्हाला देणार आहे की ही गोष्ट मी आज कुठल्या गोष्टीसोबत जोडतो आहे। मित्रहो, ही गोष्ट आपल्याला होती तिसरीमध्ये। या गोष्टीचं नाव होतं एकीचे बळ। या गोष्टीमध्ये एक म्हातारा माणूस असतो आणि त्या म्हाताऱ्या माणसाला 4 मुलं असतात, परंतु लहानपणापासून ही 4ही मुलं एकमेकांसोबत भांडत आलेली असतात। छोट्या छोट्या गोष्टीवरून या चौघांची एकमेकांसोबत भांडणं होतात, वाद होतात। हे चौघे कधीही एकत्र येत नाहीत, आणि म्हणून म्हाताऱ्याचा ज्यावेळेस मृत्यू जवळ येतो त्यावेळेस म्हाताऱ्याला याचं टेन्शन येतं की या चौघांना आता एकत्र आणायचं कसं। हे कधीही एकत्र आलेले नाहीत, हे कधीही एकोप्याने वागलेले नाहीत, या चौघांना एकत्र आणणं खूप कठीण आहे। पण तरीही म्हाताऱ्यानं एक शेवटचा प्रयत्न केला। या चौघांनाही एकत्र बोलवलं, एकत्र बोलून त्यांना सांगितलं की तुम्ही जा आणि माझ्यासाठी एक एक काठी घेऊन या। हे चौघेजण जातात, स्वतःची एक काठी तयार करतात, ते काठी घेऊन येतात आणि म्हाताऱ्याच्या हातामध्ये देतात। म्हातारा म्हणतो ही काठी तुम्ही हातामध्ये घ्या आणि या काठीला मोडून दाखवा। सिंगल काठी असते, एक काठी असते, प्रत्येकजण त्याची 2 तुकडे करतात, मोडून दाखवतात। म्हातारा पुन्हा या चौघांना म्हणतो की परत जा आणि पुन्हा एक एक काठी घेऊन या। हे चौघेजण परत जातात, बाहेरून पुन्हा एक एक काठी घेऊन येतात, आणि काठी घेऊन आल्यानंतर ते म्हाताऱ्याला विचारतात की आता याचं काय करायचं। म्हातारा त्यांना म्हणतो की या काठ्या एकत्र बांधा। त्या 4ही काठ्या ते एकत्र बांधतात आणि मग म्हातारा पहिल्यांच्या हातामध्ये देतो। तो म्हणतो की या 4ही काठ्या एकदाच मोडून दाखव, पहिल्याला त्या मोडता येत नाहीत। त्याच काठ्या तो दुसऱ्या मुलाच्या हातामध्ये देतो, दुसरा मुलगाही तो मोडू शकत नाही। त्याच काठ्या तिसऱ्या मुलाच्या हातामध्ये देतो, तिसरा मुलगाही त्याला मोडू शकत नाही, आणि त्याच काठ्या चौथ्या मुलांच्या हातामध्ये देतो, चौथा मुलगाही त्याला मोडू शकत नाही। म्हातारा त्यांना सांगतो की ज्यावेळेस तुम्ही एक एक काठी आणली आणि प्रत्येकाला मी मोडायला सांगितली त्यावेळेस ती काठी तुम्ही सहज मोडली, परंतु ज्यावेळेस या 4ही काठ्या एकत्र केल्या गेल्या त्यावेळेस तुमच्यापैकी कोणीही ह्या काठ्या मोडू शकलं नाही। म्हाताऱ्यानं सांगितलं की जर तुम्ही चौघेजण एकत्र राहिलात तर तुम्हाला देखील कोणीच मोडू शकणार नाही, पण तुम्ही जर एकटे एकटे राहिलात, एकटे एकटे राहून वागत असाल तर तुम्हाला कोणीही मारू शकतं, मोडू शकतं। आणि म्हणून तुम्ही जर चौघेजण एकत्र राहिलात तर तुमच्यासारखी अभेद्य शक्ती ही कोणाकडेच नसेल, आणि त्याच्यामुळं तुम्हाला मोडण्याचा आणि तुम्हाला मारण्याचा कोणीही प्रयत्न करणार नाही। आज आरक्षणाच्या बाबतीमध्ये हीच गोष्ट आपल्याला पुन्हा एकदा समजून घेणं गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की आरक्षणाचं अबकडं केलं जातं आहे, आणि आरक्षणाचं अबकडं करून तुम्हाला वेगवेगळं केलं जात आहे। या सगळ्यांना माहिती आहे की शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईबचं आरक्षण आपण संपवू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक वेगळं ऐक्य आहे। हे ऐक्य कोणीही भेदू शकत नाही, आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतंय की आपण जर याचे तुकडे केले तर एकेकाचं आरक्षण आपल्याला संपवता येईल, आणि त्यावेळेस जर समजा अचं आरक्षण संपलं तर ब तुम्हाला वाचवा येणार नाही, बचं आरक्षण संपलं तर क तुम्हाला वाचवायला येणार नाही, आणि कचं आरक्षण संपलं तर ड तुम्हाला वाचवायला येणार नाही। परंतु तुम्ही जर हे अबकडंच होऊ दिलं नाही आणि तुम्ही जर एकत्र राहण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र यांना आरक्षण संपवणं अवघड होऊन जाईल। आणि म्हणून पुन्हा एकदा आपण अबकडचा विचार केला पाहिजे की आपण जर अबकडं झालो, आपलं जर अबकडं केलं तर आपली शक्ती हे विभाजन करण्याचं काम करतील, आणि शक्तीला विभागून ते एकेकाला संपवण्याचा कार्यक्रम करतील। आणि म्हणून आपण वेगळं व्हायचं की एकत्र राहायचं हे ठरवलं पाहिजे। आपण जर वेगळे झालो तर त्या चौघांप्रमाणे आपली काठी कोणीही एकटा मोडू शकेल, तुमची काठी कोणीही मोडू शकेल, परंतु तुम्ही जर एकत्र राहिलात तर अनुसूचित जाती जमातीच्या या आरक्षणाची एकत्र बांधलेली काठी कोणीही मोडू शकणार नाही, परंतु अबकडं झालं तर ही आरक्षणाची काठी मात्र सहज कोणीही मोडू शकेल। तुम्ही पुन्हा एकदा विचार केला पाहिजे की आपल्याला आपली काठी वेगळी पाहिजे का आपल्या काठ्या एकत्र बांधलेल्या पाहिजे। जर वेगळी असेल तर ती मोडली जाईल, आणि एकत्र बांधल्या तर ती मोडली जाणार नाही। आणि म्हणूनच हा खूप मोठा प्लॅन आहे आरक्षण संपवण्याचा, हा प्लॅन आपण समजून घेतला पाहिजे। आणि म्हणून तुम्हाला मी ही तिसरीतली गोष्ट सांगितली आहे। तिसरीतली ही गोष्ट तुम्हाला पुन्हा आठवत नसेल, पुन्हा समजत नसेल तर समजून घेण्याचा प्रयत्न करा। ही गोष्ट आपल्याला त्यावेळेस का शिकवली होती याचाही विचार करा। ऐक्यामध्ये खूप मोठी ताकद असते हे विसरू नका। तुम्हाला नेमकं या आरक्षणाच्या अबकडबद्दल आणि त्या म्हाताऱ्यानं सांगितलेल्या गोष्टीबद्दल काय वाटतं हे पुन्हा एकदा सांगायला विसरू नका, आणि
आपलं मत नोंदवायला विसरू नका, कारण मत नोंदवणं हा देखील तुमचा अधिकार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.